सरकार हाय हाय, भारत सरकार हाय हाय, भारत सरकार अरे मोदी सरकार, अरे मोदी सरकार, अरे राज्य सरकार। हिंदुत्वाच्या मोठ्या मोठ्या वार्ता करणारे हे लोक आज पीछे आना भाई, पीछे आना, पीछे आना। एक मिनट। पंढरपूर येथे युवा सेनेच्या वतीनं ICCचा आणि भारत पाकिस्तानची मॅच जे करण्याचं कटकारस्थान या ICCच्या माध्यमातून रचलं जातंय त्याचा निषेध करण्यासाठी, त्याला काळं फासण्यासाठी या ठिकाणी आम्ही अभिनव आंदोलन केलेलं आहे। देशात एकीकडे जवानांच्या खऱ्या अर्थानं मृत्यूचे पाठ वाहत होते, त्यावेळेस पाकिस्ताननं जी मगरुरी मस्ती दाखवली, पाकिस्तान आपला शत्रू देश असलेला देश, त्याच्यासोबत क्रिकेट काय खेळून आपण साध्य करणार आहोत हा मोठा प्रश्न आहे। उद्धव साहेबांच्या आदेशानुसार गावोगावातील महिला भगिनी सिंदूर पाठवत आहेत, परंतु आम्ही देखील या आंदोलनामध्ये सहभागी होत आज ICCचा निषेध केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं लक्षात आलेलं आहे यांचं देशप्रेम हे केवळ ढोंगी देशप्रेम आहे। हे फक्त आणि फक्त देश आणि देशातील जवान आणि देशातील लोकांची अस्मिता हे फक्त आणि फक्त खरेदी विक्रीच्या व्यवहारासारखा वापर करतात, हे यातून सिद्ध झालेलं आहे आणि अशा प्रवृत्तीचा आज आम्ही सगळ्यांनी मिळून निषेध केलेला आहे। शिवछत्रपतींच्या जिजाऊंच्या रणरागिणी आहोत आम्ही आणि या रणरागिणी केव्हा जाग्या होतात जेव्हा हा सवाल सिंदूरवर येतो। हा सवाल सिंदूरवर काही दिवसापूर्वी आलेल्या असताना आपल्या 2 महिला भगिनींनी हे सिंदूर ऑपरेशन त्यांच्या अथक प्रयत्नानं यशस्वीरित्या पूर्णपणे पार पाडलं होतं आणि आज ते सिंदूर ऑपरेशन करत असताना या मोदी सरकारने आम्हाला विचारणा केली होती की ऑपरेशन सिंदूर हर घर सिंदूर हर घर सिंदूर, पण आज त्याचं काय? आज पुन्हा उठून तुम्ही त्यांच्याशीच क्रिकेटची मॅच खेळायला जाणार असेल, म्हणून या सरकारचा आज आम्ही धिक्कार करतो। कारण ही जी महिला आघाडी असो, या पूर्ण भारत मातेच्या ह्या ज्या लेकी आहे, ह्या लेकी सर्व गोष्टी सहन करू शकता, पण त्यांच्यावर आलेली सिंदूरवर आलेली आपत्ती कधीच सहन करणार नाही, ही मुजोरी सहन केली जाणार नाही। म्हणून आज आम्ही महिला आघाडीने येथे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचा त्यांना इशारा पण दिलेला आहे, याचं उत्तर आम्हाला लवकरात लवकर त्यांनी द्यावं। प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आदेश दिला, कारण आज आपण बघतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज माझा कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे। सर्व आपले महिला आघाडी आणि सर्व शिवसैनिक याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। याचे एकमेव कारण आज आपण पाकिस्तान आणि इंडियाची मॅच आहे आज रात्री 8 वाजता दुबईमध्ये। खरं म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर जे बॅड हल्ला झाला, आपण बघितलं की 26 कुटुंबांनी आपले प्रमुख लोकांना गमावलं। आज जे महिला भगिनी आहेत त्यांच्या सिंदूर पुसला गेला, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर हे केंद्र सरकारने म्हणजे युद्ध सुरू केली, पण अवघ्या 4-5 दिवसामध्ये ट्रम्पच्या म्हणजे इंटरफिअर नंतर ते युद्ध बंद करण्यात आली आणि आपण बघतो की काही महिन्यामध्ये जेव्हा तर त्यांनी मोठी गोष्ट केली होती की आपण कुठल्याही प्रकारचे त्यांच्यावर व्यवहार ठेवणार नाही, कुठलाही वस्तू त्यांना पाठवणार नाही, पाणी बंद करणार, पण काही महिन्यामध्ये ते विसरून जे कुंकू पुसला गेला, जे सर्व महिलांचे त्यांच्या अस्मिता आज कुठेतरी रस्त्यावर आणून त्या कुंकूचा विचार न करता ते जे समोरचे देश आहेत पाकिस्तान, जिथून ते आतंकवादी आले होते हल्ला करायला, त्यांच्यावर आज मॅच ठेवण्यात आलेला आहे। म्हणून त्याचा निषेध म्हणून आता आम्ही सर्व आज आमचे जिल्हा संघटक शिंत्रे मॅडम आहेत, आपले जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे जे आहेत, सर्वबद्दल आम्ही सर्व जे महिला आघाडी आहेत, सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, आता आम्ही निषेध म्हणून सरकारचे इथे आज आम्ही सर्व आंदोलन करण्यात आलेलं आहे। मेरा नाम हरजीत तनवर है और आज इंडिया पाकिस्तान का मैच आज का इंडिया पाकिस्तान का मैच हम कभी नहीं देखेंगे, ना फ्यूचर में देखेंगे ना आज देखेंगे। बाकी दूसरी टीमों के साथ तो हम सारे मैच देखेंगे।
टीवी तोड़ी गई है इसके लिए क्योंकि आज इंडिया पाकिस्तान का मैच है। जब पहले पाकिस्तान में टीवी टूटती जब वो लोग मैच हारते थे, आज हम लोग के मैच से पहले टीवी टूट रही है क्योंकि हम लोग बोल रहे हैं कि आज का मैच इंडिया पाकिस्तान के साथ नहीं होना चाहिए क्योंकि आज का होना जरूरी नहीं है। कोई ऐसी बात नहीं, हम बाहर हो जाएंगे हमें चलेगा, एशिया कप से हमें पॉइंट नहीं मिलेंगे चलेगा, बट इंडिया के से जो हम इंडिया में जो आके वो प्लेयर्स की जो तारीफें होगी वो नेक्स्ट लेवल रहेगी उन लोग के लिए क्योंकि आज का मैच उनको नहीं खेलना चाहिए। आई थिंक सो नाही, हे प्रतीक आहे त्या सिंदूरचं जे पुसलं गेलं पाकिस्तानच्या अतिरेक्यांकडनं. हे प्रतीक आहे त्या सिंदूरचं ज्याच्या नावावर मोहीम चालवली गेली, पाकिस्तानच्या विरोधामध्ये युद्ध छेडलं गेलं. हे प्रतीक आहे ह्या सिंदूरचं की एका स्त्रीच्या मनामध्ये त्या सिंदुराच्या प्रती काय भावना असतात ह्याचं प्रतीक आहे. परंतु मला पूर्णपणे खात्री आहे मोदीजींना सिंदूरची किंमत माहिती नाही आहे, कारण ते स्वतः त्यांच्या पत्नीला सोडून निघून गेलेले आहेत. त्यांना काय माहिती ह्या सिंदुराची किंमत काय असते. ज्यावेळेला एखाद्याचा पती निघून जातो या जगातनं, त्या स्त्रीलाच माहिती त्याचं दुःख काय आहे ते, आणि ते त्यांना कळावं, किमान त्यांच्या मनात कुठेतरी तो कोपरा असेल अशी आम्हाला आशा वाटते. म्हणून आम्ही हे सिंदूर त्यांना पाठवणार आहोत.